चिंती ते वैरी न चिंती असं असतंच. म्हणजे पहिला प्रश्न काय येतो, की बाबा हा म्हणजे भीतीने पळून गेलाय किंवा काही वाईट घटना घडली, घरात भांडून पळून गेलाय. अशा प्रकारचं जेव्हा घरातल्यांना कुठे ना कुठेतरी कोण असते. तर एक सगळ्यात पहिला मुद्दा असा येतो, की तो बाबा सेफ आहे का नाही? का त्याने काही जीवाचं बरं वाईट केलं असेल किंवा त्याच्या अपघात झाला असेल. असे अ, जे वैज्ञानिक सुद्धा चिंतू नये असे प्रश्न आपण आपलं मनच कायम चिंता करत असतं. अष्टमेश शनी ची अष्टमातील रवी आणि लग्नेश बुधावरती दृष्टी आहे. कुठे आहे तो शनी? षष्ठ स्थानात आहे. षष्ठ स्थानात त्याची तिसरी दृष्टी ही अष्टम स्थानावर आहे, जी की लग्नेश बुध पण आहे तिकडे आणि रवी पण आहे. तर आता अर्थातच त्याचं उत्तर वाईट म्हणजे निगेटिव्ह आलं ते अशासाठी की चेन्नईला समुद्रात त्यांनी आत्महत्या केली त्या मुलाने आणि दुसऱ्या दिवशी मृतदेह मिळाला. आता इथे आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे की माझं उत्तर चुकू दे, पण तसं होत नाही. जे कुंडली जे मार्गदर्शन करते त्याप्रमाणे आपल्याला उत्तर द्यावं लागतं. कारण समोरचा माणूस चिंतेत असतो आणि त्याला जे काय कधी-कधी ते म्हणतात काय ते सांगा, पण निदान आपण आपल्या मनाशी तरी निश्चितच प्रामाणिक राहायला हवं, की आपल्याला जे उत्तर मिळालंय ते पॉझिटिव्ह नाहीये, निगेटिव्ह आहे आणि तरी सुद्धा त्यांना तसं प्रकारचं उत्तर देणं भाग असतं. पण मग याचं उत्तर ते काय आपल्याला दिलं खोटं की बोलता येत नाही. याचं उत्तर काय दिलं की मुलगा परत येणार नाही किंवा काय नाही असं? याचंच दिलं होतं कारण अष्टमातच होते ना ग्रह आणि जो आपण म्हणतो की शनीची दृष्टी. आता नेमका शनी अष्टमेशच आहे आणि त्याची दृष्टी पण आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे उत्तर दिलं होतं की नाही म्हणजे मिळणार नाही म्हणून. अच्छा. पण म्हणजे त्याचा मृत्यू होईल वगैरे असं काही सांगितलं नाही, नाही? आता आपण शक्यतो सांगू नये. पण काहीतरी शुगर कोटेडच सांगायला लागतं. तर मिळणार नाही किंवा वेळ लागेल. अ, अच्छा. शक्यता कमी आहे वगैरे असं काही ना काहीतरी अ, गुळमुळीत उत्तर द्यावं लागतं. आपल्याला मनातून 100% माहिती असलं तरी सुद्धा. कारण माणसांनी कितीही म्हटलं, की नाही माझी तयारी आहे. तुम्ही काय जे असेल ते खरं सांगा वगैरे असं सांगताना सांगतात, म्हणतात. पण शेवटी ज्याच्याशी अ, भाव किंवा भावनिक रिलेशन असतं, त्याच्याविषयी अशा काही गोष्टी ऐकताना माणसाला क्लेश नक्कीच होतात. त्यामुळे थोडंसं आपल्याला शुगर कोटेड उत्तर द्यावं लागतं आणि तसंच द्यावं, की लागलीच सांगितलं, की नाही हा मरणार आहे असं म्हटलं तर आता ही सत्य गोष्ट असली, की मृत्यू हे एकच सत्य आहे. हे जरी खरं असलं तरी उद्या तुमचा मुलगा मरणार आहे, असं सांगू नाही ना शकत आपण. त्यामुळे आपण त्रासात आहे, कष्टात आहे, अशा प्रकारची उत्तरं द्यायची असतात. आणि त्यानुसार तो दुसऱ्या दिवशी मिळाला. म्हणजे त्याची डेड बॉडी मिळाली. आता इथे आणखीन एका प्रकारे जसं मी गेल्या वेळेस म्हटलं होतं, त्या प्रकारे सुद्धा या कुंडलीचं हे केलंय विश्लेषण. LSRD काढलंय. तर लग्न एल म्हणजे लग्न, मिथुन लग्न म्हणून बुध, एस म्हणजे स्टार मंगळ, तो चित्रा नक्षत्रात आहे. रास आहे कन्या, त्यामुळे तिथेही बुधच येतोय आणि दिवस सोमवार असल्यामुळे चंद्र. म्हणजे काय काय आलं मिथून म्हणजे बुध मंगळ आणि चंद्र जे आता आपण ग्रह ज्या संबंधित आहे ते बघितले ते सगळे ग्रह या कुंडलीशी निगडीत आले की जे उत्तर द्यायला बांधील आहेत. तसंच वरची कुंडली जी ऑफिसच्या मार्फत परदेशी जाईल का हे जे विचारलं होतं तिथेही LSRDनी मी ती कुंडली सोडवली होती. तर तिथे आहे लग्न शुक्राचं म्हणजे वृषभ लग्न आहे म्हणून शुक्र, स्टार ज्येष्ठ नक्षत्र आहे म्हणून बुध, रास आहे वृश्चिक म्हणून मंगळ आणि डे किंवा दिवस आहे रविवार म्हणून रवी. म्हणजे तिथे ग्रह कोणते कोणते आले तर शुक्र, बुध, मंगळ आणि रवी. तर आपल्या सगळ्या उत्तरामध्ये हे सगळे ग्रह त्या अपेक्षित स्थानानुसार किंवा जे आपल्याला
पॉझिटिव्ह उत्तरं देतील अशा प्रकारची उत्तरं देणारं हे सगळे ग्रह त्याच्याशी निगडीत आले. त्यामुळे हे LSRD ह्याच्याने सुद्धा बरेच वेळा उत्तर लवकरात लवकर मिळण्याची शक्यता असते किंवा ते आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शक ठरतात. म्हणजे मी याचा वापर बरेच वेळा करते LSRDचा. पुढच्या 3 कुंडल्या निश्चित होतील त्या आपण घेऊया. की लोनचं कागदपत्र, लोनची कागदपत्र होती आणि ती गहाळ झाली किंवा हरवली. गहाळ झाली म्हणजे हरवली, तर ती मिळतील का? आता थोडं थोडं आपण इंटरॅक्शन करूया की तुम्ही पण सांगा मला की तुम्हाला काय रिडिंग येते, तुम्हाला काय वाटतंय. तर इथे आधी मुळात लग्न आलं कर्क. मॅडम एक मिनिट, मला हो 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 चालेल चालेल. कुठला पेपर आहे तो सांगाल? सकाळी पाठवलं होतं, सकाळी पाठवलं. हा करेक्ट. हा शेखर आणि पहिला शेखर बरोबर आहे. शेखर ची दुसरी आहे, त्याच्या आधीची वरची कुंडली त्याला आहे. बाजूला दिलं दोन बरोबर. त्याला मी बाजूची उत्तरं दिली नाही कारण मला चर्चा करायची होती म्हणून. नाही, हरकत नाही. लोन लिहिलं नाहीये म्हणून मला फक्त कळलं नाही. आता हे हो हो बघितलं ना बरोबर. राईट बरोबर. साईडला लिहिलंय ते मी वाचते आणि मी सांगते बरोबर. की आता तुम्ही सांगायचं मला, म्हणजे आपण चर्चा करूया की तुम्हाला काय वाटतंय, कसं मिळेल उत्तर, मिळणार आहे का नाही मिळणार. आता कागदपत्र लोनचे, म्हणजे आधी प्रश्न सांगते की लोनचे कागदपत्र हरवले आहे, ते मिळतील का नाही मिळतील, हा प्रश्न आहे. आता आपण कागदपत्र कुठून, म्हणजे हा जो मुद्दा आहे तो कुठल्या स्थानातून पाहतो? तृतीयातून. तिसऱ्या स्थानात तृतीयातून. तिसऱ्यातून. तृतीय. आता तृतीय स्थानात कोण आहे? केतू. केतू. तो आपण नंतर बघू. आधी लग्न आणि लग्नेश बघायचं. नियमाच्या बाहेर जायचं नाही. त्याचं कारण असं की ते आपल्याला मार्गदर्शक असतात. सगळ्यात पहिलं लग्न. कर्क लग्न आलं आणि लग्नेश चंद्र कुठे आलं? चतुर्थात आला. ओके. आता म्हणजे ही स्थिती चांगली का वाईट? चांगली. चांगली आहे. अगदी बरोबर. घरात आहे. एकदम बरोबर. घरातच आहे. कागदपत्र म्हणजे हरवली नसली तरी घरातच आहे. एकदम पहिल्या पट्ट्यात उत्तर मिळालं आपल्याला. आता मग पुढे ते केतू वगैरे आहे. मग ते कुठेतरी शोधा, कुठे शोधा, काय सांगणार आपण? कुठेतरी अडचणीत. हा कैची वगैरे हा अशा कुठेतरी काय म्हणू, खास कळग्यात कुठेतरी चुकून माकून ठेवली गेली, अशी आजूबाजूला झाली, जी की नीट नेटकी ठेवली गेली नाही, अशा प्रकारे. आणि तृतीयेश बुध हा उत्तराषाढा नक्षत्रामध्ये वर्गोत्तम आहे. आता आपल्याला तृतीयेश, समजा तृतीयात जरी केतू आहे तरी सुद्धा तृतीयेश बुध हा मार्गदर्शक ठरला, कारण तो सप्तमात आला आणि तो वर्गोत्तम आहे. नवांश पत्रिका आहे, वर्गोत्तम आहे. पहिलाच नवमाश म्हणजे मकर राशीत मकर नवमाशात असलेला बुध वर्गोत्तम असल्यामुळे आणि तो विशेषतः तृतीयेश असल्यामुळे निश्चितपणे आपल्याला उत्तर पॉझिटिव्हच येणार आणि पॉझिटिव्हच आलं. पुढचा मुद्दा, पुढची कुंडली आहे शेखर. शेखर ह्याने 23/2/24 ला दुपारी 1:30 वाजता प्रश्न विचारला होता. 13:25. प्रश्न असा होता की आता त्याचं वय होतं 60 वर्ष, तर आता मी परीक्षा देऊ का? म्हणजे 60 वर्षाचा आहे तर GDCA ची किंवा जी परीक्षा आहे पुढे, ऑलरेडी तो ICW आहे आणि त्यांनी विचारलं की आता मी 60व्या वर्षी ही परीक्षा देऊ का? तर आपण त्याचा अभ्यास करू किंवा त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न करू. त्या दिवसाची कुंडली घेताना आपल्याला वृषभ लग्न आलं. वृषभ लग्न संपता 29 अंशाचं आलंय आणि वृषभ लग्नेश कोण आहे? शुक्र. लग्नेश कुठे आहे? भाग्यात आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो? आपण उच्च शिक्षण कुठल्या स्थानावरनं बघतो? जर नवमात आला तर सगळ्यात चांगली स्थिती आली. ते राशीविषयी आपण बघूच नंतर की राशी चांगला आहे का, नवमास चांगला आहे का वगैरे, हे आपण बघणारच आहोत. पण
सगळ्यात पहिलं जे रिडिंग असतं आपलं की लग्न आणि लग्नाचं लग्नेश हा मोठे आहे. गणेश. तर हे चांगल्या स्थितीत आलंय बरोबर. आता पुढचा प्रश्न की नवमेश म्हणजे आपण